तर नमस्कार मित्रांनो, आपल्या प्रत्येकाकडे गाडी असते आणि आपण गाडी चालवत असताना खूप साऱ्या ठिकाणी आपण फिरायला जातो. फिरायला गेल्यानंतर आपल्याला टोल त्या ठिकाणी दिसतात. तर टोलवरती गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी फास्टॅग असतो, आपल्याकडे कधी नसतो. आपल्याला खूप सारा टोल भरावा लागतो. आपण जर एखादी 10 दिवसाची ट्रिप काढली तर खूप सारे टोल्स त्या ठिकाणी जातात. परंतु तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, की मार्केटमध्ये काम करत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की टोल आपण भरतो, खूप सारा पैसा त्या ठिकाणी आपल्याला वेस्ट होतो आणि हेच पैसे तुम्हाला वाचवायचे असतील तर ते पैसे आपण कशा पद्धतीने वाचू शकतो, त्याचा बेनिफिट आपल्याला कशा पद्धतीने घेऊ शकतो, तर त्या गोष्टी आता आपण पाहणार आहोत. आता ही जी आपली सिस्टम असते, म्हणजेच आपली जी गव्हर्नमेंट सिस्टम असते, तर त्या ठिकाणी आपण टोल भरतो. टोल भरल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कोणताही रिटर्न येत नाही. परंतु दिवसेंदिवस जे टोल्स आहेत, तर टोलचे जे शेअर्स आहेत, तर दिवसेंदिवस ते झपाट्याने वाढवत आहेत. आणि जर इंडियामध्ये जर टोटल पाहिलं तर 3,500 ते 4,000पेक्षा जास्त टोल्स आहेत. त्यामध्ये NH नॅशनल हायवेचे वेगळे टोल्स आहेत आणि त्याच पद्धतीने राष्ट्रीय महामार्ग जो आहे तर त्याचे 1160पेक्षा जास्त टोल्स आहेत. आणि जर यांचा रिव्हेन्यू पाहिला तर डेलीचा 230 करोड रुपये त्यांचा रिव्हेन्यू होतो, म्हणजे त्यांचा त्या ठिकाणी इन्कम होतो. परंतु आपल्या त्या ठिकाणी कोणता बेनिफिट होत नाही. तर तो तुम्हाला बेनिफिट जर करून घ्यायचा असेल तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत तुम्ही कशा पद्धतीने तो बेनिफिट करून घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी प्रॉफिट होईल. तर आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहणार आहोत. या ठिकाणी आपण पाहणार आहोत या स्क्रीनवरती की जो आपला फंड आहे, तर IRB इन्व्हाइट फंड, तर त्या फंडच्या मध्ये आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर त्या स्टॉकची प्राइस आहे 60 रुपये आणि हा स्टॉक तुम्ही ज्यावेळेस घेतल्यानंतर याचा डिव्हिडंड असतो वार्षिक 12%. एफडी डिव्हिडंड देते आपल्याला 5 ते 6% वार्षिक. परंतु हा जो फंड आहे तर हा फंड आपल्याला वार्षिक 12% डिव्हिडंड देतो. म्हणजे डिव्हिडंड हा वेगळा असतो आणि त्याची स्टॉकची जर किंमत वाढली तर ती वेगळी असते. उदाहरणार्थ एखादा स्टॉक जर 60 रुपयाचा 120 रुपयाला गेला तर आपलं कॅपिटल उदाहरणार्थ 1 लाख रुपये आहे. 1 लाख रुपयाच्या हिशोबाने आपण 60 रुपयाच्या प्राईसने जर स्टॉक घेतले तर तो 60 रुपयाचा शेअर जर 120 रुपये झाला तर त्या ठिकाणी आपला तो कॅपिटल 1 लाख रुपयाचे 2 लाख रुपये होऊ शकतो, म्हणजे डबल कॅपिटल होतं. त्याचबरोबर आपल्याला डिव्हिडंड सुद्धा भेटतो. वर्षाच्या एका पर्टिक्युलर एखाद्या महिन्याच्या ठिकाणी आपल्याला डिव्हिडंड ठरलेला असतो, तर तो डिव्हिडंड आपल्याला त्या ठिकाणी भेटतो. तर जो IRB इन्व्हाइट फंडचा जो डिव्हिडंड आहे तो वार्षिक 12% आहे. तर त्या ठिकाणी आपण 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली तर 12,000 रुपये आपल्याला वर्षात भेटणार, म्हणजे भेटणार, कारण तो डिव्हिडंड देणार. आणि स्टॉक जो वाढेल त्याचा इन्कम काही वेगळा. मग त्या ठिकाणी एखाद्या टोल नाक्यावरती गेल्यानंतर आपल्याला टोल भरावा लागतो. तर अशा पद्धतीने आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपण टोल भरून सुद्धा आपले खूप सारे पैसे वाचतील. आणि वाचलेले जे पैसे आहेत आपण त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केले तरी सुद्धा आपण त्या एका जो टोल असतात तर त्या टोलमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्या प्रकारेच आहे. म्हणजेच आपण त्या टोल नाक्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्यातून आपल्याला रिटर्न भेटणार आहे आणि आलेल्या रिटर्नमध्ये आपण टोल जर भरले तर आपल्याला ते फ्री सारखं त्या ठिकाणी होणार आहे. तर धन्यवाद, थँक्यू.